most venerables, Dhamma brothers and sisters, distinguished guests, ladies and gentlemen. तर भिक्षुगण आणि इथे जमलेले मान्यवर धम्म बंधू आणि भगिनींनो, I'd like to express my heartfelt thanks to most venerable Mahathero Upagutta and those who are concerned on organizing this occasion. तर मला सगळ्यात आधी बंदे उपयुक्त महादेव यांना धन्यवाद देण्याची जी आहे ती संधी आली आहे, ती मी सगळ्यात आधी त्यांना धन्यवाद देतो. आणि याच्यासोबतच ह्या सभेला ज्यांनी चार चांद लावलेत त्या सगळ्यांचा मी धन्यवाद देतो. I think in this moment, this is a very beautiful time and wonderful time because we inaugurated late Upali Mahathero Relics Stupa. तर आजचा दिवस हा फारच असा ऐतिहासिक दिवस म्हणता येईल आणि फारच असा भावुक दिवस माझ्यासाठी आहेत बंतेजी म्हणतायत, कारण आज आपण काहीतरी नवीन तयार केलं आहे. जे होतं इथे त्याला परत आपण आज नवीन साज दिला आहे. तर उपाली महाथेरोंचं जे चैत्य आहे ते आपण आज उभारलेलं आहे. I have many stories to talk to you, but time is limited. Also, my master Wongyang gave Dhamma talk already, so time is limited. So I'd like to mention briefly. तर मला बऱ्याच गोष्टी तुमच्याशी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, तुम्हाला सांगायच्या आहेत, पण वेळ फार कमी आहे. आणि त्यातल्या त्यात आमचे जे धम्मगुरू आहेत कोरियातले, त्यांनी ऑलरेडी तुम्हाला धम्म प्रवचन दिलेलं आहे. Nowadays, globe is closer and closer. I came from Korea here, India, only 2-3 days by flight. तर आता जग हे फार जवळ आलेलं आहे आणि कोरियातनं भारतात यायला मला जास्त वेळ लागलेला नाही. But in Asian time, it took 2 years or 3 years. पण जुन्या पिरियडमध्ये किंवा आपला जो अतीत आहे त्याच्यात तेव्हा कोरियातनं भारतात यायला, कोरियातून इथे यायला आपल्याला 2 वर्ष लागायची. There is a book, Travelogue, record of Western religion in Tang Dynasty by Tripitaka Master Hyunjang. तर ह्योनचांग म्हणतेजी जे आहेत, महाथेरो जे आहेत कोरियातले, त्यांनी आपला जो प्रवास आहे, खडतर प्रवास कोरियामधनं ते भारतापर्यंत आणि भारतातून परत कोरियामधनं जाण्याचा प्रवास हा नमूद केलेला आहे. तर त्यांचं जे चित्र आहे ते चित्र त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि हा पिरियड मला वाटतं 7व्या शतकातील हा जो अनुभव आहे त्यांचा प्रवासाचा, तो त्यांनी त्या प्रवास वर्णनात लिहिलेला आहे. In the middle of 7th century, according to the book, at the time India was very, very civilized and pluralist Buddhism. Buddhism was very pluralist. Everywhere, viharas, monks, stupas. तर ह्योनचो भंतेजी जे आहेत कोरियातले 7व्या शतकात जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी जी परिस्थिती बघितली, ती परिस्थिती त्यांना एवढी प्रभावित करून टाकलं. ते लिहितात की भारतासारखा दुसरा देश नाही. याच्यात हा सुवर्णाने रेखाटलेले जे आहेत ते पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सुवर्ण युग जो असेल तो भारताचा सुवर्ण युग हा मला दिसला. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की भारतामध्ये फार मोठे विहार होते आणि लोक जे आहेत फार सधन होती. There are many important and valuable recordings in India. However, no time to mention all. Anyhow, Tripitaka Master Hyunjang visited this Purna also. He mentioned in this book. तर तुम्हाला हे माहीत नसेल की ह्या शहराचा उल्लेख सुद्धा जे ह्योनचो सुनीन म्हणजे ह्योनचो महाथेरो कोरियन 7व्या शतकात आलेले त्यांनी केलेलं आहे. आणि मला बरंच काही सांगता येईल पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. Also 9th century Korean monk Haecho, he came to India. Also he left the book Travelogue. तर 9व्या शतकात सुद्धा कोरियामधनं हेचो म्हणून एक फार मोठे असे विद्वान आणि एक धम्मगुरू तिथले ते येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा प्रवास वर्णन केलेला आहे. For Eastern countries like China, Korea, Japan, monks read that books. Every monk got to come to India to study. आणि मग सगळेच काही येऊ शकले नाही, पण ज्यांनी पुस्तक ते वाचले त्यांचा प्रवास वर्णन तिथे वाचला. तर अशी प्रवास वर्णनं ही चायना,
कोरिया, जपान, व्हिएतनाम ह्या सगळ्या देशांमध्ये लोकांनी जेव्हा असले तेव्हा त्यांना सगळ्यांना असं उत्सुकता व्हायची की मग भारतात केव्हा जातो, केव्हा भारताला पाहतो. आणि म्हणून भारतात येण्यासाठी बौद्ध भिक्षू जे आहेत नेहमी तत्पर असायचे. Among them, only few monks reached to India and study in India, Nalanda, for example. आणि मग यांच्यापैकी फक्त काही जणच भारतात पोहोचू शकली, कारण एवढा खडतर प्रवास असायचा. त्याच्यामध्ये आलेले काही जे भिक्षू होते त्यांनी नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदाचं नाव ऐकलं सगळ्यांनी? नालंदा युनिव्हर्सिटी नाव ऐकलंय? तिथे त्यांनी अभ्यासाला आपलं ऍडमिशन घेतलं त्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि असे 10 पैकी फक्त 2 जण त्या प्रमाणात तिथे पोहोचू शकली. So, according to Bo, Buddhism was flourished at the moment. At the same time, Indian economy also developed very much at the time. तर फक्त बौद्ध धर्मासाठीचा स्वर्णयुग नव्हतं, स्वर्णाचा पिरियड नव्हता, स्वर्णाचा काळ नव्हता, तर भारताची अर्थव्यवस्था सुद्धा ही टोकाची, म्हणजे एकदम चांगल्या परिस्थितीत स्वर्णयुग, म्हणजे आपल्या इकॉनॉमीला सुद्धा हे फार मोठं वैभव जे आहे त्या पिरियडमध्ये भेटलेलं होतं. So, as you know, unfortunately, the beginning of 13th century, Buddhism was attacked by other religions. तर तुम्हाला आता इतिहासात जाऊन पाहावं लागेल की काय झालं असं की बौद्ध धम्म सुद्धा ऱ्हास झाला आणि भारताची इकॉनॉमी सुद्धा त्याच वेळेस ढासळली. तर तुम्हाला जर इतिहासाचा गंध असेल तर तुम्ही 13व्या शतकात जायला पाहिजे. 13व्या शतकात, 14व्या शतकामध्ये तुम्हाला कळेल की काहीतरी धार्मिक कारणांमुळे ह्या आपल्या धम्माचा ऱ्हास आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास एकाच वेळेस झाला. So, since then, about 700 years, no Buddhism in India. आणि मग त्यानंतर 700 वर्ष हे अंधकारमय होतं. आपलं धम्मातलं जे जीवन आहे ते संपुष्टात आलेलं होतं आणि लोकांना धम्म पण नाही आणि त्यांची अर्थव्यवस्था पण बारगडली. So, time not much left. So, finally, 1956, what happened in India, in Buddhism? मग अचानक 1956ला असं काय झालं की आपण म्हणतो 700 वर्षानंतर काहीतरी असं आपल्याला सूर्य उगवताना दिसतोय. Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar, he brought Buddhism. तर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व, फक्त बाबासाहेब आंबेडकर नाही, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एक सूर्य जो आहे तो ह्या क्षितिजावर आला आणि सगळ्यांना चैतन्य दिसलोय. He declared conversion into Buddhism in Dikshabhumi, Nagpur. आणि त्यांनी नागपूरला दीक्षाभूमीला जे आहे धम्माचं चक्र जो आहे ते गतिमान केलं. That's why we are here. We gather here. I'd like to shout, Jai Bhim, Jai Bhim. Jai Bhim! Jai Bhim! Yeah. मग त्याच्यामुळे तो क्षितिजावरचा जो सूर्य आहे तो सूर्यामुळे आपण सगळे एकत्र जमलेलो आहे. पण तुमच्या तोंडून जय भीम काही ऐकायला येत नाही बंतेजींना. बंतेजी म्हणतात की यांना भूक लागलेली आहे. Okay, keep me energy. Energy. Jai Bhim! Jai Bhim! जय भीम. So I'd like to report, since last year, there is one Korean monk ordained here, Dhammadana. So last year we opened Dr. Ambedkar Center in Korea, Seoul. तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी ह्याच ठिकाणी आपण कोरियन भिक्षू जे आहेत त्या भिक्षूंची आपण भंते उपयुक्त महाथेरोंच्या अध्यक्षतेमध्ये त्यांचं आपण उपसंपदा घेतली आणि त्याला आता 1 वर्ष झालं आहे. आता 1 वर्षामध्ये त्यांच्या विहारामध्ये बाबासाहेबांचा पुतळा, दुसरा पुतळा सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. Also, I'd like to inform you that I have edited religion and Buddhism in India, centering around Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar's Ramayana movement. मला माहित नाही तुम्ही 1 वर्ष काय केलं, पण मी 1 वर्ष 78 वर्षाचा असताना सुद्धा रोज 1 पेज लिखाण करायचो. आणि ते लिखाण कशासाठी करायचो? बाबासाहेबांसाठी आणि तुमच्यासाठी. तर मी ह्या पुस्तक जे आहे ते पुस्तक एडिट करायसाठी 1 वर्षाचं तपश्चर्या केली. आणि
त्याच्यात काय लिहिलं, त्याच्यात जगातील बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेली चौकट याचा मी ॲनालिसिस, याचा तर्क जे आहे ते लावलेलं आहे. तर ही पुस्तक आता आणखीन पब्लिश व्हायची, आपण एडिटिंग फेजला आहे. दिसते तुम्हाला? काय दिसते? So edition is completed already, just ready for print. Anyhow, in February I'm going to print this book. Well, tonight is a beautiful night, beautiful day. हो काय तुमचं नाव सांगून मला काही घेऊन तर आता तुम्हाला माहीतच आहे, मी हे पुस्तक घेऊन आलोय म्हणजे हे पब्लिकेशनला जाणार आणि ते मी करणार. काही जण मला पण आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी ह्या दिवशी ह्या रात्री जे आहे तुम्हाला सांगू इच्छितो, हा प्रण मी मागच्या वर्षी केला होता आणि ते पूर्ण पुस्तक करण्याचा प्रण आता मी पुस्तक दिसतंय ते पूर्ण झालंय आणि ते पब्लिशही होणार. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी मनाशी एक चंग बांधायचा, मला काय करायचं पुढच्या वर्षी. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म आणि बौद्धमय भारत करण्यासाठी मी काय करणार, काय प्रतिबद्ध करणार ते मांडायचंय स्वतःसमोर. Well, I'd like to conclude. Anyhow, in Korea, many people, many Buddhists, more and more getting know who is Bodhisattva. Dr. Ambedkar, Babasa Ambedkar is. So, I'd like to spread his philosophy and his leadership and his Navayana Buddhism. तर भारतामध्ये तर बाबासाहेबांविषयी चर्चा होतेच, पण साऊथ कोरियामध्ये समजा बाबासाहेबांविषयी चर्चा होत असेल तर त्याच्यासाठी कारणीभूत भंतेजी आहेत. टाळ्या. So, I'd like to shout Jai Bhim 3 times. Then I'll finish my talk. तिकडे येऊन आवाज येत नाही. Jai Bhim! जय भीम. Jai Bhim! Jai Bhim! Thank you. धन्यवाद. I know. तर मी तुमच्या समोर परत येतोय, कारण आपल्याकडे जे आले साऊथ कोरियावरनं कमीत कमी 3-4 हजार किलोमीटरचा प्रवास करून ते इकडे पोहोचले आहेत आणि परत त्यांना प्रवास करून जायचं आहे. आणि ते आले कशासाठी? फक्त तुम्हाला भेटण्यासाठी. तर त्यांचा परिचय व्हायलाच पाहिजे. तर मी सगळ्यात आधी एका अशा व्यक्तीचा परिचय करतो की त्यांनी 3 कंपन्या आपल्या उभारल्यात आणि त्या 3 कंपन्या ज्या आहेत त्या EV म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल, कार यांचा चार्जिंग युनिट, ग्रीन एनर्जी याच्यामध्ये त्यांच्या त्या 3 कंपन्या आहेत. नंतर त्यांचा जो परिचय आहे तो थोडक्यात मी तुम्हाला करून देतो. ते तुमच्या समवेत उभे झाले आहेत आणि तर वेळ नसल्यामुळे त्यांचा फक्त परिचय मी करून देतो. त्यांना फक्त लिटिल स्टंटर Mr. Yam, I will request you to please तिकडे stand so that people should know. तर तुमच्या समवेत जे आहे ते मिस्टर यम आहेत आणि मिस्टर यम हे 3 कंपन्यांचे मालक आहेत. पण त्याच्यावर ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी कोरियामध्ये जे बिझनेसेस आहेत ते बौद्धांचे जे बिझनेसेस आहेत त्यांचा नेटवर्क तयार केलेला आहे आणि अशा नेटवर्कचे ते फाउंडर आहेत. तर त्यांनी असा चंग बांधलाय की भारतातच नव्हे तर जगामध्ये जे बौद्धांचे धंदे आहेत, बौद्धांचे बिझनेसेस आहेत, बौद्धांचे एंटरप्राइजेस आहेत, त्यांचा सगळ्यांचा नेटवर्क करता येईल की नाही ते पाहण्यासाठी आले आहेत. तर तुमच्यामध्ये जी उद्योजकता आहे ते पाहण्यासाठी आले. त्यांनी आपल्या पेन आणि पेपरने ज्यांच्याकडे त्यांना दिसतंय की उद्योजकता आहे त्यांचं नाव आणि नंबर ते लिहित आहेत. तर त्यांचा हा प्रवास जो आहे मुंबईपासनं पुणेपर्यंत होत असताना त्यांना बरीच लोक मिळाली आहेत. आणि तुम्ही समजा उद्योजक असाल तर तुमचा सुद्धा त्या नेटवर्कमध्ये त्यांनी सहभाग करून घ्यायचा आहे. तर मिस्टर यम जे आहेत त्यांचं शिक्षण जे आहे ते आहे पोस्ट ग्रॅज्युएट पॉलिटिकल सायन्समध्ये आणि बाबासाहेबांविषयी त्यांचं विलक्षण प्रेम आहे. त्याच्यासाठी ते तुम्हाला भेटायला आले आहेत. तुमच्यामध्ये किती उद्योजक तयार होतील हे त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि हे पुढच्या वर्षी परत येणार आहेत. त्यांनी असं प्रॉमिस केलं आहे की मी इथले उद्योजक घडवेन आणि त्यांना
कोरियामधनं ज्या संधी असतील त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. तर मिस्टर यम जे आहेत ते त्यासोबतच तिथल्या फिल्म फेस्टिवलचे चेअरमॅन आहेत. कोरियाचं के ड्रामा वगैरे ऐकलंय तुम्ही? कोरियाच्या फिल्मला मागे ऑस्कर प्राइज मिळालं. तर कोरियाचं फिल्म फेस्टिवलचे जे चेअरमॅन आहेत, कोरियाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये मोठ्या मोठ्या पिक्चर्स मूवीज येतात. आता त्यांनी काय विचारलं मला, आपल्या बौद्ध मूवी बनवतात का, पिक्चर बनवतात का? तर ते पिक्चर तुम्ही मला पाठवा, आपण त्यांना त्यांच्यासोबत न्याय करू, त्यांना अवॉर्ड देण्याचा प्रयत्न करू. तर असे मिस्टर यम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे सगळं झालं डॉक्टर ली चिरेन यांच्यामुळे. त्याच्यानंतर मिस्टर जंग. मिस्टर जंग हे तुम्हाला दिसत आहेत, सगळे गेले फोटोग्राफ दिसत आहेत का? तर मिस्टर जंग यांनी आपली अख्खे 30 वर्ष हुंडाई कंपनी नाव ऐकली आहे. हुंडाईचे ते लीडरशिप रोलमध्ये होते, मोठ्या पदाधिकारी होते. पण ते सगळं जुगारून त्यांनी आपलं जे आहे उपासक म्हणून, बौद्ध उपासक म्हणून माझी काय भूमिका असायला पाहिजे, त्या भूमिकेतून ते प्रत्येक विहारात कोरियामध्ये जातात आणि तिथे ते जे मदत लागेल ती मदत ते करतात. त्यांचं अनुष्ठान होतं की त्यांना भारतात यायचं आहे आणि भारतीय बौद्धांना पाहायचं आहे. ते 2दा येऊन गेले, पण ते तिकडून वाराणसी कुशीनगरहूनच तिकडून परत गेले. पहिल्यांदा ते पुण्यात आले आणि त्यांनी बघितलं की माझा परिवार किती मोठा आहे आणि मला बरंच काय करावं लागणार आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा जो अनुभव आहे तो ह्या बिझनेसमधला आणि धम्मातला, हा दोघांची सांगड जी आहे ती घातलेली आहे. ती सांगड आपल्याला वापरून घ्यायची आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला विहारांमध्ये यावं लागेल. आपल्याला बौद्ध म्हणून कसं राहायचं ते भंतेजींकडनं शिकावं लागेल. तर मी त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू मिस्टर जंग for coming to India, and we'll always see you whenever you come to India. We'll always get inspired with your personality and your work. Thank you. त्याच्यानंतर मी मिस आन यांना इन्व्हाइट करतो. मिस आन ह्या ज्या आहेत ह्या तुम्हाला दिसत आहेत ब्लॅक सूटमध्ये आहेत आणि ब्लॅक सूट हा बिझनेसचा सूट असतो. जे लोक इंटरनॅशनल बिझनेस करतात ते नेहमी ब्लॅक कपडे घालतात. तर त्या भारतात आल्या आणि यांचा परिचय असा आहे की यांनी छोट्या वयातच आपले उद्योग चालू केला. आणि तो उद्योग कोणता, तर कॉस्मेटिक्स आणि वेलनेस. कॉस्मेटिक म्हणजे आपण त्या लिपस्टिक वगैरे लावतो ना, त्या स्वतः लावत नाही एवढ्या, पण त्या दुसऱ्यांना मदत करतात की तुम्ही घ्या. मग ते घेतल्यानंतर काय होतं, यांचा बिझनेस सेटअप होतो. तर यांनी मोठा बिझनेस असा सेटअप केलाय. महिला असल्यावर सुद्धा त्या खचल्या नाहीत. तर महिला असून सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की समजा तुम्ही बुद्ध, धम्म आणि संघ जीवनात समजा तुमचा प्रवेश झाला तर तुम्ही कोणतीही काम करा, तुम्ही मोठे उद्योजकच व्हाल. तुम्ही कोणत्या एरियामध्ये जाल तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तर मिस आन ज्या आहेत त्या पहिल्यांदाच भारतात आल्यात आणि त्या दुपारी ज्या आहेत त्यांनी जेव्हा मानवंदना दिली तेव्हा त्यांना त्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले की एवढा मोठा परिवार माझा असताना मी इतक्या दिवसांतर भारतात कशी आले. तर त्यांचा हा जो त्यांचा अनुभव आहे तो अनुभव ते सोबत घेऊन जातील. पण सोबतच त्यांना महिला उद्योजक सुद्धा इथे घडवायचे आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये कॉस्मेटिकमध्ये कोरियन कॉस्मेटिक जे आहे पूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्न आहेत की तुमच्यामध्ये होतकरू कोणी उद्योजक असतील तर ते त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करतील, संधी करतील. तर ते परत येतील. आज फक्त ह्या 2 दिवसासाठी ते भारतात आहेत, नंतर त्या परत येतील. तर थँक्यू मिस आन फॉर कमिंग हिअर and letting us know that you are very valuable for the Buddhist community in India. Thank you. नंतर सरते शेवटी मूर्ती लहान पण कीर्ती महान कुठे आहेत त्या? मिस किम प्लीज. मिस किम कडे पहा तुम्ही. तुम्हाला दिसतात का? दिसतात? जय भीम बोला एकदा त्यांना. जोरात नाही, तिकडचा आवाज येत नाहीये. जय भीम. आता त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे का? त्या किती वर्षाच्या असतील? 30, 40, 50, 60, 70 नाही, 80 वर्षाच्या आहेत त्या. आणि त्या काय काम करतात तर तिथले जे संघराजा असतात
त्या संघराजांची सेवा करतात. आयुष्यभर त्यांनी धम्मसेविका म्हणून काम केलंय आणि धम्मसेविकाच नाही तर त्या आई सुद्धा आहेत, धम्म आई आहेत आणि बऱ्याचशा ज्या सामनेर आहेत त्यांना जेवण तयार करून देणं, त्यांचे प्रश्न सोडवणं आणि सोबतच त्यांच्या हातात मोबाईल तुम्ही नेहमी पाहत असाल तर पूर्ण इथलं मीडिया संकलन करून ते आपल्या संघराजांना घेऊन जातात, संघराजांचं संकलन करतात आणि त्याचं डॉक्युमेंटरी बनवतात. तर अशा ज्या आहेत व्यक्ती त्या स्पेशल व्यक्ती आहेत आणि त्या आज खूप रडल्या. त्यांनी पहिल्यांदा भारतीय बुद्धांना बघितलं, पहिल्यांदा ते भारतात इथे आल्या आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांनी बघितलं की माझा जो हे आहे संबंध तो डायरेक्ट माझ्या फॅमिली सोबत आहे आणि माझी फॅमिली कुठे आहे तर इथे आहे, एवढ्या लोकांमध्ये आहे. आणि मी काय करत होती तर मला असं वाटायचं फक्त साऊथ कोरिया म्हणजेच बौद्धांची भूमी आहे. तिला कधी वाटलंच नाही, कारण ती एक दोनदा आपल्या बिहार आणि युपीमध्ये जिथे तथागतांचे निर्माण झालं किंवा तथागतांना महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जेव्हा गेल्यात त्या तिथे असा बौद्ध समुदाय त्यांना दिसला नाही, पहिल्यांदा त्यांना समुदाय दिसला आणि आज त्या खूपच भावूक झाल्या आणि एवढ्या भावूक झाल्या त्यांनी संघराजांना सांगितलं त्यांच्या भंतेजींना की मला असं वाटतं की माझा पुनर्जन्म इथेच व्हावा. तर त्याच्यामुळे जोरदार टाळ्या. तर अशा प्रकारे हे डेलिगेशन जे आहे आता तुमच्याकडनं रजा घेत आहे. भंतेजींना मी विनंती करतोय की त्यांनी परमिशन द्यावी, आम्हाला हैदराबादला निघायचं आहे आणि उद्या सकाळची फ्लाईट आहे. त्यांना तिकडून सिरपूर म्हणून रायपूरला एक ठिकाण आहे जिथे बौद्धकालीन जे आहेत ते अवशेष सापडले आहेत ते त्यांना पाहायचे आहेत. तर आम्हाला भंतेजी तुम्हाला विनंती करतो आम्ही की आम्हाला तुम्ही परमिशन द्यावी. धन्यवाद. नितीनजी साळवे यांनी अतिशय चांगला परिचय आणि कोरियन शिष्टमंडळाबद्दल माहिती दिली आहे. भाषांतरही चांगल्या पद्धतीने केलं आहे. नेहमीच ते आमच्या संबंधात आहे. धम्माच्या राजेंद्र लेणी असेल, पूर्ण असेल, ज्या ज्या ठिकाणी धम्म परिषदा होतात त्या ठिकाणी कोरियनचा संबंध त्यांनी चांगल्या पद्धतीनं जोडलेला आहे. त्यांना परत एकदा नितीनजींना धन्यवाद. ही परिषद या वर्षाची माझं स्वास्थ्य ठीक नव्हतं नाही, आजची परिषद संपूर्ण यशस्वी जी केलेली आहे ती आपली बनते भैयावंश यांनी आजची परिषद संपूर्ण यशस्वी स्वरूपात पार पाडलेली आहे. तेव्हा कोरियाची बनतेजी जे आहेत मुख्य त्यांच्या हस्ते बनते भैयावंश यांचा आपण सन्मान करणार आहोत. नितीनजी भैयावंशचा सन्मान करायचा आहे. हां सुधाकरजी खराटे बनतेचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. बनते भैयावंश भक्तजी पूर्ण तयार झालेले आहेत आणि मला वाटतं यानंतर संपूर्ण परिषदेची धुरा पुढे सांभाळतील आणि सर्वच पूर्णेला सांभाळतील अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे भक्ती बोधिधम्मा हे लहानपणापासून आपल्याकडे आहेत. अजिंठ्याचं पूर्ण काम ते सांभाळतात आणि श्रामणेर संघाची यावरची जबाबदारी भक्ती बोधिधम्मा यांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे. श्रामणेर संघानं त्यांचाही सन्मान भक्ती कोरियाच्या मोठ्या भक्तीच्या हस्ते करण्यात येत आहे.
मोदी धम्मा बंदेचाही सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. कार्यक्रम धम्मदेशना पुढे सुरू राहणार आहे. पाहुण्यांना जायची घाई असल्यामुळे त्यांचं सत्र, मंत्री महोदयाचं सत्र, कोरियनच्या बंदीचं सत्र आपण इथे संपवलेलं आहे. आपलं सत्र आता सुरू राहणार आहे. मराठी कळेल ना सगळ्यांना. आता काही भाषांतर करायचं काम पडणार नाही. सर्व बंतेजी मराठीमध्ये बोलतील. तत्पूर्वी काही बाहेरची उपासक मंडळी आलेली आहे. केशव कांबळे भिक्खू संघाचं स्वागत करतील. जगनराव सरोदे अंबाजोगाई, LR शिंदेजी निवृत्त PSI औरंगाबाद, धम्मा वायवळ, GM जल्लारे, हिरानंद गायकवाड, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, मुकुंद पाटील, बालाप्रसादजी पुरे, विजय बगाटे, नांदेडचे DD भालेरावजी, आमच्या कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञ डॉक्टर नीता गायकवाडजी, दिलीप गायकवाडजी, पोलीस हिंगोलीचे आमचे ढोके पोलीसजी, जालन्यावरून आलेले संजय हेरकरजी. त्याचप्रमाणे दरवर्षी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून भिक्खू संघाला चिवरदान करणारे आमचे सुरेश भीमराव साळवे, निवृत्त TTI साऊथ सेंट्रल रेल्वे पूर्णा, हेही भिक्खू संघाचं स्वागत करतील. आपल्यामध्ये आजच पूर्ण पहिल्यांदा आलेले आहेत. त्यांची परिचय तुम्हा सर्वांना करून देणं थोडंसं महत्त्वाचं आहे. तर 2018ची एक छोटीशी घटना तुम्हा सर्वांना ऐकणं आवश्यक आहे. त्यांचे आपण गौरव सत्कार त्यांचे आपण केले पाहिजे. त्यांच्या हिमतीला, त्यांच्या जिद्दीला व त्यांच्या विचाराला आपण यांचे आपण कौतुक केले पाहिजे. तर 2018 रोजी 25 डिसेंबरला ज्या ठिकाणी मनुचा पुतळा आहे, ज्या मनुस्मृतीने ज्या कायद्याने या देशामध्ये स्त्रियांवरती, महिलांवरती व इथल्या शोषित पीडित समाजांवरती, SC ST OBC या सर्व बहुजन समाजावरती हा अन्याय अत्याचार व तसेच ही असमानतेचा हा कायदा या देशामध्ये होता. अशा या मनुस्मृतीचा दहन बाबासाहेबांनी केलं आणि ह्याच मनुस्मृतीला लिहिणारा तो मनूचा निषेध करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरातून 2 महिला गोरगरीब बाया आहेत. इतर दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडे धुणं, साफसफाई करणं, कष्ट करणारे. दुसरे एक उपासिका आहेत, ते ऊस तोडसाठी दरवर्षी बाहेर जातात 6-7 महिने. असे हे 2 बाया एवढे गरीब असताना, एवढी परिस्थिती असताना यांच्या जीवनात यांनी जातीयता आणि अस्पृश्यतेच्या आणि अशा अनेक त्यांनी हे याचा आत्मसात जाणवलं. हे त्यांच्या जीवनात ही घटना घडली म्हणून त्या मनूचा निषेध करण्यासाठी औरंगाबादवरून ते दोघंच निघाले होते. सरळ राजस्थान या राज्यात गेले आणि ज्या ठिकाणी मनूचा पुतळा आहे त्या परिसरामध्ये मोठा शहर, मोठा परिसर होता. त्या परिसरामध्ये निषेध करत त्या मनूच्या त्या पुतळ्यावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचे धिक्कार असो अशा प्रमाणात त्यांनी शाही फेकली. ती शाही फेकल्या त्यांच्या एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आजूबाजूला परिसरात असलेल्या सर्व जे काही लोक ते पाहत होते त्यांनी जवळ त्यांच्या आलं, त्यांच्यावरती मारहाण केलं, त्यांना धक्काबुक्की करत. माणसंच होते, तिथलाही परिसर वेगळ्या प्रकारच्या समाज होता त्या परिसरामध्ये आणि त्यांनी तिथून त्यांना मारून तोडून त्यांना सरळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांना टाकलं. पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ ते 8 दिवस कस्टडीमध्ये होते आणि 8 दिवस ते कस्टडीमध्ये असताना त्यांच्यावरती पोलिसांनी म्हणा किंवा त्या प्रशासनातील जे काही डिपार्टमेंटचे जे काही पुरुष पोलीस असतील किंवा स्त्री पोलीस त्यांच्यावरती खूप मारहाण केलं, त्यांना खूप टॉर्चर केल्या गेल्या. रात्रंदिवस त्यांच्यावरती खूप अन्याय केल्या गेल्या. त्यानंतर ते जवळजवळ 1 महिना ते जेलमध्ये होते. असं त्यांच्यावरती अनेक गुन्हा, अनेक त्यांच्यावरती त्यांना कबूल करा, देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावरती कबूल करा असं त्यांना अनेक त्यांच्यावरती जबरदस्ती करण्यात आला. परंतु ते हटले नाही, ते कुठे थांबले नाही आणि आज ते आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 8 वर्षापासून ते त्यांच्यावरती चालत आलेल्या या केसवरती ते लढत आहेत. ते इथून दरवर्षी ते जेव्हा तारीख असतात तेव्हा ते कोर्टला जात असतात आणि तिथलाही आंबेडकर चळवळीतील अनेक वकिलांच्या सहकार्याने आज ते सुरक्षित आपल्या घरी आहेत आणि त्यांनी अनेक समस्यांचा मात दिलेला आहे. म्हणून आपण एक समाजाचा पाठिंबा त्यांना असावा, समाजाचा एक साथ त्यांना असावा आणि हीच जाणीव
एक सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तीसुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या अन्यायाला मात देऊ शकते हे साधारण उदाहरण आहे. उपासिका कांताबाई अहिरे यांना सूचना करतो की त्यांनी मंचाकडे समोर यायचं आहे. त्यांनी छोटासा कांताबाई अहिरे औरंगाबाद पूर्णा येथील उपासिका प्रतिभा हिवाळे आई आणि रत्नाबाई बागुळ असतील यांना मी सूचना करतो त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर भिक्खू संघाचा धम्मोपदेश होणार आहे. पूज्य भदंत धम्मसेवकजी महातेरो महाराष्ट्रातील ज्येष्ठ या सामान्य महिलांनी राजस्थानमध्ये जाऊन मनस्फूर्तीचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला पॉवर बँक क्या कर दिया? लाव साई, मनुस्मृतीच्या पुतळ्याचा ज्यांनी निषेध केला तिथे जाऊन ते आणखी त्याच्यावर कारवाई चालू आहे. अशी एक साधारण महिला आपल्या इथे आलेल्या आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया की मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली आणि त्याचा निषेध करणाऱ्या साधारण महिला आजही आमच्यामध्ये आहेत. पुण्याच्या परिषदेत झाला टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी जरा असं शांततेचं सहकार्य करायचं आहे. आता आपल्या धम्मपरिषदेचा मुख्य हेतू म्हणजे सर्वांना जे काही धम्माबाबतीतले ज्ञान असेल ते सांगण्याचा प्रयत्न करणे आहे. म्हणून अतिशय त्यागी आणि विद्वान महाराष्ट्राचे अनेक भिक्खूंचे आदर्श म्हणून, एक त्यागी व्यक्ती म्हणून, एक धम्माचे गाडे अभ्यासू म्हणून आपण सर्वजण भिक्खू संघ श्रद्धेय पूजनीय भदंत धम्मसेवकजी महातेरो यांच्याकडे आम्ही पाहत असतो. भंतेजी फार कमी बोलतात. भंतेजीचा एवढा त्याग आहे की जर मी तुमच्यापुढे व्यक्त करायला गेलो तर आपल्याकडे वेळ कमी पडेल. आणि जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकत असताल तर भंतेजी अतिशय गांभीर्यानं महत्त्वपूर्ण जे काही त्रिपिटकामध्ये सांगितलेले त्याच गोष्टी त्याच बाबी ते आपल्याला सांगत असतात. आणि रतनसुत्तामध्ये सुद्धा बुद्ध म्हणतात गंभीर पुण्येनं सुदेशिताने, म्हणजे गंभीरच माणूस प्रज्ञेला प्राप्त करू शकतो. ज्यांना अधिकाधिक ज्ञानाच्या गोष्टी ऐकायच्या असतील ते मनोरंजनाच्या गोष्टीमध्ये अडकत नाही. मनोरंजनाच्या गोष्टी अल्पकाळाकरिता असतात, परंतु ज्ञान हे बलवंत असतं. ते बनवण्यासाठी आपल्याला त्याग, परिश्रम आणि मेहनत घ्यावं लागतं. म्हणून एक वेगळ्या प्रकारचं त्यागी महत्त्व आज आपल्यामध्ये आहे. मला आठवते गेल्या वर्षी भंतेजीचे गुडघे दुखत होते आणि ते गुडघे दुखल्यामुळं आपल्या पुण्याच्या धम्मपरिषदेमध्ये उपस्थित नाही राहू शकले. खरं म्हणलं तर उद्या भंतेजीच्या इथंच धम्मपरिषद आहे, परंतु वेळातला वेळ काढून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी पूजनीय श्रद्धेय धम्मसेवकजी महास्थवीर भंतेजींना अतिशय विनम्रपूर्वक श्रद्धापूर्वक याचना करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन लाभान्वित करावं. पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्थवीर आपल्यामध्ये धम्मदेशना देत आहेत. आपण अतिशय काळजीपूर्वक ऐकावं. सर्वांनी एकदा जोरदार 3 वेळेस साधू करायचं म्हणा. साधू साधू साधू.